राजन पाटील आणि त्याचबरोबर देवीदास पाटील सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकामध्ये. मागच्या वर्षी या मैदानावर आम्ही 9 स्पर्धा कव्हर केल्या होत्या. ही पहिली स्पर्धा आहे डीडी स्पोर्ट बिनार माझ्यासाठी आणि चालवांगावची माझी 5वी स्पर्धा आहे. माझ्यासोबत गेले 3 स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर मुकादम सर स्कोरिंगचं काम करत आहेत. माझ्या देखील क्रिकेटची जर्नी दिवाळी चषक वडूनगर पासून होतोय, तेव्हापासून मी सुरुवात करतोय समालोचक करण्यासाठी या भिवंडीमध्ये. मागच्या वर्षी देखील 47 चषकामध्ये नक्कीच मला सहभाग मिळाला. तर सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. अजूनही भरपूर स्पर्धा कमिंग सून आहेत. इथून थेट आपण ज्युनियर क्रिकेट गोवा नाका ऐतिहासिक मैदानावर आपण मिळणार आहोत 22 ते 23 तारीख आणि त्यानंतर आपण सरळ कोणगाव शेरोबा कोण स्पर्धेमध्ये भेटणार आहोत. भूषण पाटील पहिला चेंडू, गोलंदाज पूर्ण तयारी करतोय. स्ट्रायकिंगला तुम्हाला पाहायला मिळेल भावेश बजागे, फार जुना नाव आहे. जेव्हा भावेश जवळजवळ 14 ते 15 वर्षाचे होते तेव्हापासून भावेश क्रिकेट खेळतायत. आणि त्याचबरोबर भाविक बजागे. इथून वेल जो आहे सुरू झालेला आहे कार्बा ट्विन संघाचं. 11:55 झालेले आहेत आणि पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू स्विच इट रिव्हर्स स्ट्रोक. क्या बात है, मूड बनवला या फलंदाजाने. सुरुवात झाली आहे आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच रिव्ह्यू, यस पंचांचा कॉल आहे. पंचांना पाहायचा आहे नो आहे की नाही की फेअर डिलिव्हरी आहे. मात्र स्ट्रोक बनवला, त्याच्यावर 4 धावा देखील बनवल्या आपल्या संघासाठी. येणारा हा निर्णय काय असेल पाहूया आपण. पंच अतिश पाटील सर फ्रॉम अलिमगड चेक करतायत. सन्माननीय व्यासपीठ. पहिला चेंडू आणि अतिशय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. इट्स अ फ्री डिलिव्हरी, कारण की जेव्हा चेंडू स्किड झाला होता तेव्हा एष्ट्यांवर जात होता चेंडू, खालच्या बाजूला डीप होता. चांगला निर्णय घेतला तिसऱ्या पंचाने. धाव संख्या 4 धावाने सुरुवात झाली आहे, ते म्हणजे ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. भूषण पाटील ओरपी चेंडू जोरदार अपील होत आहे. मात्र पंचांनी बघितलं इम्पॅक्ट स्टंप एक्झिट कुठं आहे, तर लेग स्टंपच्या बाहेर. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. राजन पाटील सर पंचांच्या भूमिकामध्ये, कोणगावचे प्रसिद्ध पंच आहेत. त्याचबरोबर कांबा जून अंदुरकी या परिसरातील नामांकित असे पंच देवीदास पाटील सर आणि आमचे तिसरे पंच अलिमगडचे पंच आहेत आतिश पाटील. 5 धावा धावफलकावर. चांगला कमबॅक पाहायला मिळाला भूषणचं. कॅप्टन आहे, कॅप्टन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय, ऑन साइडला धमाका झालाय आणि भावेश बजागे ऑन फायर नाव. भाविक शब्दामधून हा षटकार आलाय. दोन्ही भाविक आणि भावेश एक चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी. 11 धावा धावफलकावर. चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू द्यायचा आहे. चेंडू गेला तरी नवीन मिळेल, लक्षात असू द्या. आमचे ओलेंडर्स जर चेंडू मैदानामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. विशाल पांडे आपण आपल्या सर्व समर्थकांना घेऊन चेंडूचा देखील ताबा घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आज दिवसभरामध्ये एक से बडकर एक सितारे तुम्हाला भिवंडी ग्रामीणचे पाहायला मिळतील. सुरुवातीलाच एक चांगला सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. जय बजरंग भावाले टीम संघाने शेलूमाता वर्ल्ड टीम संघाला पराभूत केला होता. आणि आता नटराज खारबाव आणि आई वरालदेवी ताडाली ए संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण आर डी ओवली आणि एकता सारंगाव संघाला बघणार आहोत. त्या दोन्ही संघाने तयारीत राहायचं टॉससाठी. गोलंदाज भूषण पाटील कमबॅक करेल का. षटकार आलाय, थोडस दबाव आहे. पुढे निघून अजून एक. ओ माय गॉड, आते ही छा गए. बॅक टू बॅक दुसरा षटकार भाविक बजागे याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. फुटवर्कचा भरपूर चांगला वापर करताना खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे.
आता थोडीशी लेंथ लाईन बदली करावी लागेल भूषण पाटीलला, कारण की ऑलरेडी भरपूर धावा खर्च झाल्यात. धाव संख्या धावफलक 17 धावा 17. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. पुन्हा एकदा हुक केलं यावेळेस. तिसरा षटकार हॅट्रिक पूर्ण करताना भाविक बजागे. वॉट स्ट्रोक, क्या बात आहे. षटकार इथे आगाच होताना आपण पाहतोय भाविक बजागेचा. धावसंख्या धावफलक 23 धावा. कॅप्टनच्या समोर मोर्चा खोलला इथे फलंदाज भाविक बजागेने. बॅक टू बॅक तिसरा षटकार. शेवटचा चेंडू या षटकातील जी रणनीती आपल्याला पाहायला मिळते, 50+ धावा बनवण्याचा नक्कीच आपल्याला रणनीती पाहायला मिळते. भाविक आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. या चालू हंगामामध्ये करण अंबालाला देखील हलचल यादवने 5 चेंडूमध्ये 5 सलग षटकार ठोकले होते. रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. 4 मध्ये 4 आतापर्यंत. गुड स्ट्रोक, वॉट स्ट्रोक. भाविक बजागे ऑन फायर नाव. 29 धावा धावफलकावर. 4 मध्ये 4 ठोकलेत आतापर्यंत. भाविकने सांगून दिलंय की हा चालू सीझन आमच्या संघाचा असावा. 28 धावा, 29 धावा, एक एक्स्ट्रा धावा आली होती ती ऍड करून 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक मोठी सुरुवात करून दिली त्या टीम ताडाली संघाने. आपल्या संघाला जबरदस्त खेळ दाखवत असताना भाविक बजागे. आई वराल देवी ताडाली ए आणि नटराज खारवाव या दोन्ही संघामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर आरडी ओवली आणि दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. अजून एक धमाका पाहायला मिळेल यानंतर देखील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा परिवर्तन आहे. आदित्य म्हात्रे आलेला आहे. कमबॅक करावा लागेल, विकेट्स घ्यावं लागतील, धावा थांबवाव्या लागतील. खास करून भाविकला थांबवावा लागेल. 4 मध्ये 4 ठोकलं आतापर्यंत. चांगली सुरुवात केली या स्पर्धेची भाविकनं. आपण पाहतायत एका बाजूला नटराज खारबाव आणि दुसऱ्या बाजूला आई वराल देवी ताडाली ए. या दोन्ही संघामध्ये टॉस झाला होता. टॉस खारबाव संघाने जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता कुठेतरी योग्य नाहीये, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळ 29 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या ताडाली टीम संघाने. कमबॅक करावा लागेल, थांबावं लागेल या फलंदाजांना. 5 मिनिटं खर्च झाल्यात. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायचे. या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा आपण. पहिला चेंडू आदित्य म्हात्रे. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला झाला. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. भावेशने खूप चांगलं प्रयत्न केलं तिथे. एक धाव केली आणि स्ट्राईक लगेचच आपल्या पार्टनर भाविक बजागेला दिले. 30 धावा धावफलकावर. पाहूया रेकॉर्ड बनतोय का या स्पर्धेमध्ये. भाविक बजागेचं 6 मध्ये 6. अनेक खेळाडूची नावं आपण नक्कीच घेऊ जेव्हा आले तर. मात्र गोलंदाज चांगला आहे समोर. चांगला लेंथ लाईन द्या. ऑफस्टिकच्या जवळ 2 चेंडू पहिले टाकले होते तिथे. आता पहा अशा प्रकारचा ओव्हरथ्रो झाला तर धावा बनतील, एक्स्ट्रा धावा येतील. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले ते. 2 धावांनी धावफलक आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. 32. विकेट नाहीये. भागीदारी चांगली आहे. ना एक्का ना दुक्का, ओनली फॉर छक्का. जबरदस्त बॅटिंग करताना भाविक बजागे. 2 धावा आता मात्र बॅटनं आल्यात त्याच्या. स्ट्रायकिंगला आहे आदित्य म्हात्रे. अजून एक ऑफस्टिकवर चेंडू स्विच हिट केलाय. गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. मात्र फक्त एकच धाव कंप्लीट केली आहे. आउटफुल थोडीशी स्लो आहे, कारण की ग्रीन घास भरपूर आहे, गवत आहे मैदानामध्ये. त्याच्यामुळं हा चेंडू कदाचित थांबला असावा मैदानामध्ये. आता भाविकला असं वाटलं होतं की 2 धावा नक्कीच होतील. मात्र शेवटच्या मोमेंटला भावेशने सांगितलं की चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. फुलटा चेंडू. बैठक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेग डीप मध्ये. चेंडूला फील्ड केला जात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्या 34 धावा धावफलकावर. 34. भागीदारी चांगली आहे. पार्टनरशिप पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये धावा बनत नव्हत्या. आता या मॅच मध्ये सुरुवातीलाच 29 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये.
आणि त्यानंतर कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्य म्हात्रे याची. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होत आहे. सिंगल देखील धावा फार महत्वाच्या आहेत. भाविकला माहिती आहे आणि भावेशला माहिती आहे या मैदानावर जितक्या तुम्हाला धावा बनवता येतील तेवढ्या धावा तुमच्यासाठी चांगल्या आहेत, कारण की सेफ टार्गेट नाही आहे. इथं 95 धावा देखील आपण चेस होताना बघितलेल्या आहेत BPL मध्ये. आदित्य मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला गोलंदाज आदित्य म्हात्रे याने खारबाव संघासाठी. बॅटर आउट. सुंदर अशी झेल पाहायला मिळाली तिथे. क्षेत्ररक्षक होता तिथे सज्ज, जितेश होता तिथे. चांगली झेल पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. कुठेतरी विकेटची देखील भरपूर आवश्यकता होती आणि आउट होणारा फलंदाज भावेश बजाके मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र आउट होण्यापूर्वी त्याच्या बॅटनं 6 धावा आल्या होत्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतायत 5 चेंडू 6 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये क्रमांक 3 वर अमोल ठाकूर. अमोल ठाकूर मैदानाच्या मध्ये गेलाय. एक चांगला क्रिकेटर आहे, अनुभव फार आहे या खेळाडूकडे. पाहूया खेळपट्टीवर कोणत्या प्रकारे साथ देतोय फलंदाज भाविक बजागे याला. त्याच्या बॅटनं 4 षटकार आतापर्यंत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. वैयक्तिक 8 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर आणि आता स्ट्राईक देखील त्याच्याकडेच असेल. खूप चांगली गोलंदाजी आदित्य म्हात्रेची. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला. विकेटची आवश्यकता होती, विकेट देखील घेतला आणि कंट्रोल गोलंदाजी फक्त 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज अमर काठे गोलंदाज आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर. जर्सी क्रमांक 28 थोडंसं क्षेत्ररक्षण सजवला गेलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्ट्रेट जर बघितलं लॉंग ऑफ लॉंग ऑन क्षेत्ररक्षक सज्ज आहे. ऑफ साईडला कव्हर एक्स्ट्रा कव्हर. मात्र हा खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. मात्र पहा झेल सोडली गेली आहे तिथे. काय घडलंय पाहूया. पंच काय चर्चा करतील या विषयावर. देवीदास पाटील सर आणि राजन पाटील सर एकत्र होत आहेत. मात्र भाविक शेवटपर्यंत बघत राहिला होता आणि भाविकला असं वाटलं ते की झेल पकडली की काय. आता पाहूया निर्णय काय येतोय. आता अंपर इज बेस्ट जज. थोडीशी चर्चा देखील होणं फार महत्त्वाची आहे. स्पर्धा फार मोठी आहे. सर्व संघ खूप चांगले आहेत आणि ते पंचाने आता तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे. आतिश पाटील सर या निर्णयाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. दोन्ही संघाचे 12 मॅन पाठीराखी जे आहेत ते आमच्या सोबत आहेत. कोणत्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीकडे सावंदे स्पोर्ट सावंदे टीम संघाचं देखील लक्ष आहे. जेव्हा कॅच पकडली तेव्हा नक्की काय एक्झिट घडलं. हातातून चेंडू फुटलाय की सेलिब्रेशन करताना चेंडू फेकताना खालती पडला होता हे पंच पाहतायत. स्लो मोशन प्रिन्स मूवीज दाखवत असताना दूध का दूध पाणी का पाणी दाखवत असताना आपण पाहतोय. नक्कीच दुसऱ्या अँगलने चेक केला जात आहे. पाहू शकता आपण सुंदर असा टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट दुनियाचं एक मोठा नाव आहे. झेल पकडल्यानंतर काय नक्की एक्झिट झालं. नक्कीच अजूनही थोडासा वेळ घेतला जात आहे पंचांच्या माध्यमातून. जो काही निर्णय असेल तो नक्कीच पंच देतील. ऑन फील्ड काय निर्णय पंच आपला आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पाहूया तरी सुद्धा पंच पाहतायत कोणावर अन्याय होणार नाहीये. हा शो सावंदेकरांचा आहे. याच्यामध्ये सर्वांना बेनिफिट आहे. सर्वांना काही मनासारखं होईल या स्पर्धेमध्ये. जवळजवळ 3 ते 4 सेकंड हातामध्ये चेंडू असणं फार महत्त्वाचं आहे सेलिब्रेशन करताना. चेंडू या सॉफ्ट सिग्नल आउट आहे तर तिसऱ्या पंचाने देखील आउट घोषित म्हणजे खेळपट्टी सोडावी लागेल भाविक बजागे याला. कारण की जेव्हा झेल पकडली तेव्हा सेलिब्रेशन करण्यासाठी चेंडू जो वरती फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या पायाला चेंडू लागला. त्याचं कारण असं वाटलं होतं की हा झेल सुटलाय. मात्र आउट आहे.
झेल पकडली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणित चौधरी गेलाय क्रमांक 4 वर. मात्र टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल या खेळाडूसाठी ज्याने ठोकले 4 षटकार, 28 धावा बनवले आपल्या संघासाठी. नाव आहे भाविक बजागे. चांगला खेळ पाहायला मिळाला भाविकच्या माध्यमातून. खूप चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने. अमट काठे एक विकेट मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाजी करताना अमर. भरपूर महत्वाचा हा षटक आहे दोन्ही संघांसाठी. तिसरं षटक नेहमी महत्वाचा असतो. इथून धावा येणं जर थांबलं तर मग लो स्कोरिंग होतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळले चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण केलाय. एका धावाने संघाची धावसंख्या 36 धावा 36. गोलंदाज पुन्हा एकदा अमर. पॉवरफुल गोलंदाजी सध्या 8 चेंडू मध्ये पाहायला मिळाली खारबाव संघाची. पुन्हा एकदा गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. हलकासा बाउन्स देखील मिळाला आणि टर्न देखील मिळाला. खेळपट्टीवर ज्या ज्या गोलंदाजाने सराव केला ना मातीच्या पिचवर त्याला नक्कीच बेनिफिट आहे. इथे अनुभवी खेळाडू देखील आहे अमर. भरपूर वर्षांनी आपण पाहतोय त्याला खेळताना आणि खेळपट्टीचा कुठेतरी पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. गोलंदाज अमर काठे. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळला ऑफस्टिकच्या बाहेर निघून. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. आमचे स्कोरर सांगत आहेत की मागच्या 10 चेंडूमध्ये फक्त धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 8 धावा आणि 2 विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. भूषण पाटीलची भरपाई केली असं म्हणूया आपण. आदित्य मात्र आणि अमर काठे याने खूप चांगली गोलंदाजी आहे. आता दबावमध्ये जाणार नाहीये भूषण पाटील. टीमचा कॅप्टन होता. कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टनला टार्गेट केलं होतं टीम ताडाली संघाने. मात्र अनुभवी गोलंदाज अमर चांगली गोलंदाजी करतोय. मात्र यावेळी लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. पंचांनी हा वाईट घेतलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेला होता. अंपायर इज बेस्ट चार्ज अमर. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. यस वाईटचा इशारा आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा देखील चेंडू झाला सीमारेखा पार. येतोय षटकार. भरपूर दबाव देखील होता टीम ताडाली संघावर कारण की पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या. आदित्य मात्रेची खूप चांगली गोलंदाजी राहिली. अमर काठेला आपण पाहतोय षटकार खर्च करताना. धावा झाल्या धावफलकावर 44 धावा. पंच नक्कीच आपल्या माहिती करता बिमरसाठी थोडंसं एक कॅमेरा ऑफ आहे. आउटफील्ड यस आउटफील्ड निर्णय जो असेल तो तुम्ही नक्कीच द्या ऑन डिसिजन. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा हा चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडू कमबॅक करताना अमर काटेला आपण बघितला. 3 षटकांचा खेळ समाप अगदी 15 मिनिटं पूर्ण घेतलेले आहेत. तर पुन्हा एकदा खारबाव संघाला आपण विनंती करू की आपण क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्यायचं आहे. धावसंख्या 44 धावा 44. 20 मिनिटाचा वेळ 4 षटकांसाठी. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. अकरा 55 सामना सुरू झाला होता आणि बरोबर घड्याळामध्ये 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. सुपर जॉब खारबाव टीम. वेळेच्या बाबतीत त्यांनी देखील आपली 15 मिनिटं घेतली आहेत 3 षटकांसाठी. पाणी मॅसेज पोहोचला गेल्या मैदानाच्या आतमध्ये की इथून 10 ते 15 धावा येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. सोहम आलाय. शेवटचा षटक आहे. सोहम पाटील पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय.
भरपूर महत्त्वाचा हा स्लॉगवरचा षटक आहे आणि या षटकामध्ये नेहमी आपण लहानपणापासून बघत आले की मोठ्या धावा होताना बघितल्यात. आणि त्या अमोल ठाकूर काय करतोय पाहूया. एक धावर खेळतोय, त्याला साथ देतोय प्रणित चौधरी. 7 धावांवर खेळतोय खेळपट्टीवर. स्ट्राईक रोटेट केली जाईल की अमोल सुरुवात करेल या षटकाला. ओरपी चेंडू बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये एका एक पिचर मध्ये शतरक्षक तिथे पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन आपल्या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. कॅप्टनने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 46 धावा 46. नेक्स्ट मॅच बिग मॅच, कुठेही जाऊ नका. आरडी ओली टीम संघाच्या कॅप्टनने तयारीत राहायचं आहे. आणि त्याचबरोबर एकता सारंगाव, दोन्ही संघ शेजारी संघ असं म्हणूया, एकाच एरियामधले संघ आहेत पंचकृषीतील. आरडी ओली आणि एकता सारंगाव. मोठा फटका, एक मारा लेकिन सॉलिड मारा. मला वाटत नाही की अमोल ठाकरेने हा षटका ठोकला मैदानामध्ये येईल. जबरदस्त स्विंग पाहायला मिळाला. बॅटचा आवाज देखील टक असा आवाज आला आणि चेंडू सीमारेखापार षटकार. आणि अशा प्रकारे 50 हा आकडा गाठला गेला. 52 धावा धावफलकावर लागलेला आहे. टाळ्यांचा आवाज ताडाली संघाचा पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 52 धावा 52. भावाले संघ आपण जर इथे उपस्थित असाल तर संपर्क साधा आपण आयोजकांना. अजून एक ओ माय गॉड, आज वार बुधवार आहे. अमोल ठाकरे वार करताना गोलंदाजावर बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6. अमोल ठाकूर ऑन फायर नाव. 2 षटकार आलेले आहेत आणि धावा झाल्या धावफलकावर. आता डेंजर झोन धावसंख्या 58. 58 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक हॅट्रिक पाहायला मिळेल का अमोल ठाकूरच्या माध्यमातून? काय फलंदाजी पाहायला मिळत आहे. भाविक आणि अमोलने मूड बनवलं या स्पर्धेमध्ये. प्रणितने देखील एक षटका ठोकला आतापर्यंत. पुन्हा एकदा समोर यावी समोर उडवलाय आणि चेंडू चालला सीमारेखा पार. बॅक टू बॅक षटकार. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची ताडाली टीम संघाच्या नावावर जाते. याच्या अगोदर भाविक बजागेने सलग 4 मारले होते आणि त्यानंतर आता अमोल ठाकूरच्या बॅटमधून 3 येत आहेत. 64 धावा धावफलकावर. चालू हंगामाची सुरुवात अगदी चॅम्पियन ट्रॉफी पासून केली आहे या सर्व संघांनी आणि आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा होत आहे. सावंदे स्पोर्ट सावंदेची ही स्पर्धा आहे आणि ताडाली संघ भरपूर मोठा संघ आहे. अजून एक ओ माय गॉड, आयोजकांचा वेळ मला तर वाटते वाया जात आहे या षटकारांमागे. कारण की प्रत्येकी चेंडू बाहेर मारला जात आहे आणि धावा वेगाने वाढतायत. 70 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. 9 षटकार 1 चौकार या डावामध्ये. वन डे क्रिकेटचा देखील रेकॉर्ड तुटला गेला असं म्हणूया आपण आज. आणि हा गॅप मध्ये येतोय चौकार. ओ माय गॉड, धावांचा पाऊस पडला इथे गेलाय ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. 74 धावा बनवलेल्या आहेत आणि एक विशाल लक्ष 75 धावांचं आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये टॉससाठी आपण नक्कीच दोन्ही संघांना आवाज देऊया. आपण जर आले असेल तर आपण टॉस उरवण्यासाठी यायचंय. विजेता संघ आणि बाबाले ठीक आहे, काही हरकत नाही आहे. वेल नक्कीच थोडंसं घेतलं जातं. समोरचा प्रतिसंघ आलेला नाही आहे तर आपण विजेता संघ आणि बावाले टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल यानंतर देखील. सन्माननीय वैभव पाटील पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडलेले आहेत या मुख्य व्यासपीठात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय भारत पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय पाहुणे, सन्माननीय हा व्यासपीठ गिरीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आम्ही आपलं देखील आभार व्यक्त करतोय. जशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. सूरज खरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला होता. सन्माननीय
लोकप्रिय खासदार, ग्रामीण सम्राट, प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये घर निर्माण करणारे बाल्या मामा म्हात्रे यांनी आम्हाला नक्कीच विशेष सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेला सन्माननीय गणेश गुलवी साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला होता. त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच सोनी सचिन वाकचौरे मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे उद्घाटन सोहळा संपन्न केला होता. 75 धावांचा एक मोठा विशाल लक्ष ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, पाहत रहा सावंदे स्पोर्ट्स सावंदे आयोजित उपसरपंच चषक 2025 आणि पुढील आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल सुनील पवार सरांचा. या मुख्य व्यासपीठावर गिरीश पाटील साहेब पुन्हा एकदा जोडलेले आहेत. कमी वयामध्ये खूप चांगली मोठी प्रगती आहे. आपला व्यवसाय भिवंडीमध्ये नाही तर भिवंडीच्या बाहेर देखील इथे पुणे एक्सप्रेस हायवेवर भिवंडी दरबार जो मोठा रेस्टॉरंट आहे गिरीश पाटील साहेबांचं आहे आणि ते आमच्या या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि रात्रीच गुजरातवरून आपला दौरा जो होता तो पूर्ण करून अभि पाटील इथे पोहोचलेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सचिन वाकचौरे साहेब या मुख्य व्यासपीठावर, सूरज खरे देखील आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय वैभव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सूरज खरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. काँग्रेस कमिटीचे खूप मोठे फाउंडर आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करत आहे. सन्माननीय वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे व्यासपीठावर केला जात आहे. सूरज कालूराम खरे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपला युवा समाजसेवक त्यांचा हा सन्मान. त्याचबरोबर सन्माननीय अनिकेत जाधव उपस्थित आहेत, त्यांचे देखील आपण इथे सन्मान करूया. मी वैभव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनिकेत जाधव यांचा आपण सन्मान करायचा आहे. आज दिवसभरामध्ये भरपूर पाहुण्यांची उपस्थिती असेल, कारण की येणाऱ्या 2 दिवस ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा फार मोठी आहे आणि पाहुण्यांचा सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण लगेचच शतरक्षण लावत आहोत, तर मॅच देखील आपण सुरू करणार आहोत. एक स्वागत आणि सन्मान होत आहे या व्यासपीठावर. वैभव पाटील साहेब यांना आपण पाहताय टीव्ही मॉनिटरवर, त्याबरोबर अनिकेत जाधव साहेबांना आपण पाहतायत स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सत्काराचा स्वीकार करताना अनिकेत जाधवला आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये. नक्कीच तुम्हाला 2 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळेल. यूट्यूब चॅनलवर देखील ही स्पर्धा सुरू झाली आहे. प्रिन्स मूवीज तुम्ही टाईप करा किंवा उपसरपंच चषक 2025. बॅक टू कॉमबॉक्स सुनील पवार, ऐकूया पुढील आवाज. अनेक अनेक धन्यवाद वॉइस ऑफ भिवंडी आणि आमचे खास परममित्र संदेशजी पाटील. सामना खूप चांगला पाहायला मिळेल, कारण की पाहतो एक 18.75 सरासरी ही वराळी स्फूर्त ताडाली ही टीम या बॅटिंग साईडने उभी केलेली आहे. काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण, नो डाऊट खूप मोठं नाव ताडाली गावात विचार पण क्रिकेट किंग म्हणून ज्याची ओळख आहे भावेश बजाके याच्या बॅटमधून धमाकेदार इनिंग खेळली होती. दोन्ही बॅटरनी जवळपास 4 षटकार मारले होते आणि षटकारचे व्यापारी बनले होते या इनिंगमध्ये. पण या इनिंगमध्ये खारबाव टीमकडून जी जोडी पाहतोय आपण, परेश आणि आदित्य, पहिल्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नात चांगला चेंडू हाताळला गेलं. भाविक बजाके एक चांगला उच्च कोटीचा ऑलराऊंडर का म्हणतात हे आपल्या टीमसाठी त्यांनी दाखवलंय. ड्राईव्ह
पाहतोय आपण उपसरपंच शक्का 2025-26 हा देखना आणि सुसज्ज असं आयोजन सावंती स्पोर्ट्स सावंती या टीमच्या माध्यमातून यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, स्विंग केलाय, भिरकावलाय चेंडूला, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होईल तो म्हणजे बजरंग भावाळे बी आणि या चालू सामन्यातला विजेता संघ. धावसंख्या 22. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. अजून दिल्ली कापी दूर नटराज स्पोर्ट खाबाव टीमसाठी ज्या प्रकारे सुरुवात झाली नाही आणि दबदबा कायम राहिला गोलंदाजाचं. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रेम सूर्यवंशी दूर जाताना आमच्याकडून बॉलिंग करण्यासाठी. चांगला चेंडू, फुल लेंथ चेंडू, पद्धतीचा चेंडू. बॅटिंग नाहीये, बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. फक्त इथून मला वाटते की नटराज स्पोर्ट खारबाव संघ जो मोठा प्रभाव दिसतो तो किती धावणी कमी करेल. आणि तुम्ही हार मानू नका, प्रयत्न करत राहा मैदानामध्ये. आक्रमण करणं गरजेचं आहे. परत एकदा चांगला चेंडू होता, परिवर्तन होता, ओळखले परतला. ओ माय गॉड, हवे छिपाव सूर मारत छील टिपण्याचा प्रयत्न. मोनिश उभा होता तिथं, त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. षटकाची समाप्ती पाहतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर नटराज स्पोर्ट खारबाव टीमची धावसंख्या पाहतोय 75 धावाचं आव्हान स्वीकारताना धीमी आणि संत सुरुवात. फक्त आणि फक्त धावपकर धावा आहेत त्या 24. 6 चेंडू आणि इथून 51. डीडी स्पोर्ट भिनारच्या या मैदानावरून पाहतोय आपण उपसरपंच शक्क 2025 हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातला हा पहिला सत्र आणि दुसरा एकतर्फी सामना. आणि कुठल्याही व्यक्तीला एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना आवडत नसतोय, पण त्याची मजा वेगळीच असते. संपूर्ण सावंती स्पोर्टचे खेळाडू एक का होईना पण सुसज्ज 2 स्पर्धाचं एक चांगलं आयोजन. गोलंदाज येतोय आता मात्र धीरज बजाके. स्ट्राईकला बॅटर मोनिश. व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 7 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय. पुल अप्रतिम, पॉवरफुल आणि झालाय तो सक्सेसफुल. ग्रेट शॉट. कधी कधी म्हणतात ज्ञानेश्वर की जेव्हा तुम्ही जवळपास चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येतात, 1 डाऊन वर जर बॅटिंग आला असता तर झालं असतं, पण असं काही घडलं नाही आहे. चांगली बॅटिंग करतोय सध्या तरी. परत एकदा फुल टॉसर फटका पाहतोय आपण गोलच्या डोक्यावरतून. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल बॅटर मोनिश. धावसंख्या पाहतोय आपण 31. 31 धावा. पराभवातून तर कम करताना जबरदस्त प्रदर्शन पाहिलं आपण. खास ओव्हरऑल दिवसभर ताडाली या टीमच्या माध्यमातून तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खूपच चांगलं योगदान या टीमचं आतापर्यंत. हाफ ट्रॅक चेंडूला फुल कन्व्हर्ट केले षटकारामध्ये. सुपर शॉट. सध्या 30 धावा पाहतोय आपण. पहिल्या 3 चेंडू जर विचार केला आपण तर चांगली बॅटिंग. 2 षटकार आले, 1 सिंगल. एकूण 13 धावा पहिल्या 3 चेंडूवर. आणि आता मात्र या सामन्यातले शेवटचे 3 चेंडू. .38 अजून विनिंगसाठी पाहिजेत. गीतेश असून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची चुंबन घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर गीतेश याला. अमर नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. या सामन्यावर पाहतोय आपण वरादेवी ताडाली या टीमचं पूर्णपणे जर विचार केला आपण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अग्र क्रमांक पटकावला नाही नटराज स्पोर्ट खारबाव टीमनी ताडालीच्या विरुद्ध. क्षेत्ररक्षणाचो असो की मग बॉलिंग अटॅक बॅटिंग उच्च कोटीची बॅटिंग पाहिली आपण.
गोलंदाज सज्ज होताना धीरज राऊंड मारा करतो. शेवटचे 2 चेंडू कधून 2 मोठे फटके येईल की मात्र चांगली गोलंदाजी करेल इथं धीरज. राऊंड द विकेट. आणि आता मात्र वाईट चेंडू घोषित करताना पंच पाहतोय आपण. परत चेंडू टाकावा लागेल. यानंतर भावाली टीमनी सज्ज राहायचे टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र आमचे सहकारी समालोचक माझे मित्र व्हाईस ऑफ भिवंडी. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल. धक्का बसलाय अजून एक. आज आपण जे 8 संघांना पाहणार आहोत त्यामधून RD स्पोर्ट ओवली, एकता स्पोर्ट सारंगाव, जाणता राजा खारबाव आणि चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली. ग्रेट टीम आहेत मानकोली. त्यानंतर खारबाव, सारंगाव आणि ओवली. नवीन बॅटर धीरज खेळपट्टीकडे रवाना होताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला धीरज असेल. एक चेंडूचा खेळ बाकी. भावळे बी टीमचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. चांगला चेंडू इथं मात्र पाहतोय की ज्या प्रकारे मध्यष्टीच्या वरतून चेंडू गेलाय आणि निर्धाव एकतर्फी सामना खूप मोठा विजय संपादन केलाय वराळ देवी स्पोर्ट ताडाली या टीमने. आणि सामन्याचा मॅडमचा पुरस्कार ठरलाय. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. दावेदार 2 आहे निश्चित नो डाऊट. 8 चेंडूचा दोन्ही सामना केलाय पण 8 चेंडूमध्ये तब्बल धावा पटकावल्या नाबाद 31. तो ठरलाय अमोल ठाकूर. बॉलिंग करताना सुद्धा अप्रतिम एक विकेट पटकावले. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त ते 8 ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा अमोल ठाकूर ठरलाय सामनावीर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथं मात्र मॅडमचा पुरस्कार सुद्धा देतील. ऑल टू द टॉस बॉक्स. व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र संदेश पाटील. थँक्यू सो मच. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊया आणि त्यानंतर आपण टॉस करूया. मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर गिरीश पाटील साहेब उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावर. अमोल ठाकूर आणि त्याचबरोबर भाविक बजागे खूप चांगला खेळताना पाहायला मिळाले टीम संघासाठी. टॉस देखील फार इम्पॉर्टंट असणार आहे कारण की दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आहे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या खेळाडूचा उल्लेख केलेला आहे त्या खेळाडूने पुढे यायचे. अमोल ठाकूर ठरलं या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय. समाजसेवक आणि उद्योजक गिरीश पाटील आपल्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅच देत आहेत. खूप खूप अभिनंदन अमोल ठाकूर. पुढच्या मॅचसाठी भरपूर सारी शुभेच्छा आहेत. सामना रंगतदार होईल मित्रांनो कारण की विजेता संघ आहे ताडाली टीम आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी पहिला सामना उद्घाटनीय सामना जिंकला होता भावाली टीम. चला कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ताडाली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे आपण. सन्माननीय गिरीश पाटील साहेबांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं. गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भिवंडी दरबार प्रोप्रायटर खूप मोठा रेस्टॉरंट आहे. कधी जर पुणे या परिसरामध्ये आपण एक्सप्रेस हायवेला जर गेलो तर दादांचं मोठा रेस्टॉरंट आहे भिवंडी दरबार. आपल्या आगरी समाजाचा आहे ही एक मोठी बाब आहे आपल्यासाठी की आपण तिथे नक्कीच आनंद लुटू शकता. जेवणाचा स्वाद घेऊ शकता आपण. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होत आहे. हेड असा कॉल आहे आणि आलेल देखील हेड आहे. थँक्यू सो मच गिरीश साहेब. बसून घ्यायचे आपण. टॉस इथे जिंकलेला आहे भावाल्या टीम वगैरे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत आणि ताडाली टीम संघाला देखील शुभेच्छा आहेत. कॅप्टनने अगोदरच सांगितलं होतं की जास्त काही विचारू नका
कारण की आम्हाला लगेचच आम्हाला मॅच सुरू करायची आहे. जेव्हा एखादा मैदान गरम असतो, एखादा फलंदाज आपल्या लयमध्ये असतो, तेव्हा वेळ देखील घेणं फार महत्त्वाचं असतं. तर आता वेळ भरपूर घेतला गेला आहे भावाल्या टीम संघाने आणि लगेच आता मॅचला आपण सुरुवात देखील करणार आहोत. मात्र आपण तोपर्यंत जाऊया VIP डाईजवर आमचे पाहुणे जे बसलेले आहेत त्यांना आपण नक्कीच पाहणार आहोत. जिथे आपण पाहतोय सन्माननीय भारत पाटील बसलेले आहेत, त्याचबरोबर वैभव पाटील तुम्हाला या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सचिन वाकचौरे साहेब आहेत आणि त्याचबरोबर विशाल पांडे जे सावंती स्पोर्ट्स सावंती संघाचे गोलंदाज आहेत आणि मागच्या बाजूला अभिमन्यू पाटील आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतरचा होणारा सामना देखील रंगतदार आहे, कुठे आपण जाऊ नका. सरपंच चषक, उपसरपंच चषक आणि सावंती स्पोर्ट्स सावंती आयोजित एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा आहे. DD स्पोर्ट बिनार सोडून कुठेही जाऊ नका आपण. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दुसऱ्या पेटला सामना आहे. दोन तगड्या संघामध्ये पाहतोय आपण. संघामध्ये सामन्यामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळणार आहे आणि आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा या इनिंगसाठी करूया बदल. पुढच्या इनिंगचं धावतं वर्णर ऐकूया आपण. आमचे सहकारी समालोचक ज्याचा एक गोड आवाज आपण ऐकतात असे व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास मित्र संजयजी पाटील यांना आपण ऐकणार आहोत या पहिल्या इनिंगसाठी. नक्कीच इथे सारंगाव टीम संघाचे विशाल पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपणास निमंत्रित केला जात आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सुनील पवार. वेलकम एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमचे सर्व आणि खूप एक चांगले क्रिकेटर विशाल दादा यांचं आगमन झालेलं आहे. आणि जयबजरंग भावळे 20 संघ पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी रवाना होताना. DD स्पोर्ट भिनारचा हा खूपच चांगलं क्रीडांगण पाहतोय आपण, हिरवंगार आहे आणि असं वाटते की आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आपण हा सामना पाहतोय. जबरदस्त हिरवंगार गवत पाहतोय आपण. सर्कल खूप छान आहे. विकेट जी चर्चा केली आपण, मातीची विकेट आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद मातीच्या विकेटवर असतोय. चांगले बॅटरची तर कठीण अग्निपरीक्षा असते. चांगला बॉलर कशा प्रकारे बॉलिंग करू शकतो हे पण सुद्धा आपण पाहतोय आणि सर्व काही खूप चांगलं आहे. एक बलाढ्य संघ आणि दुसरा जर पाहिला आपण ज्यांनी या स्पर्धेत खूप छान बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण.